थोडंसं घाबरायला होतंय, कारण की जी शिडी आहे ती हलते. रेलिंग वगैरे काहीच नाही आहे, ती अशी तार लावण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, बुधळा माचीला जाताना शौर्य, पराक्रम व साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य विचारांचा पहिला साक्षीदार किल्ले तोरणा म्हणजेच प्रचंडगड. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी साक्षी दळवी आणि तुमचं आपल्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, कसे आहात? आशा करते की तुम्ही बरे असाल, मजेत असाल. तर आज मी चाललेली आहे तोरणा किल्ल्यावर आणि आता मी आहे तोरणा किल्ल्याचा जो ट्रेक चालू होतो त्याच्या पायथ्याच्या गावात, जे आहे वेल्हे. तोरणा किल्ला तुम्ही इथेच पाहू शकता. इकडनं आपल्याला, तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, हा तोरणा किल्ला पाहायला मिळतो. जेव्हा तुम्ही तोरणाला येता तेव्हा खाली जे वेल्हे गाव आहे तिथून या पार्किंग पर्यंत येण्यासाठी असा रस्ता आहे. रस्ता बऱ्यापैकी चांगला आहे आणि इथे जर तुम्ही तुमची प्रायव्हेट व्हेकल आणत असाल तर तुम्ही इथे पार्क करू शकता. बऱ्यापैकी मोठी जागा आहे आणि इकडे जागोजागी स्टॉल्स पण आहेत. सध्या तरी खूप पहाट आहे त्याच्यामुळे स्टॉल्स ओपन झाले नाही आहेत, पण काही ओपन सुद्धा होत आहेत. तुम्ही स्वतःची गाडी आणून इथे पार्क करत असाल तर इथे काही फीज आहेत, पार्किंग फीज ते घेतली जाते. जर 4 व्हीलर असेल तर 60 रुपीज आहे अशी तिकीट आहे. आणि 2 व्हीलरचे किती आहेत? 30. ओके, 2 व्हीलरचे 30 आणि 4 व्हीलरचे 60. तर आता आपण जो ट्रेक आहे किल्ल्याचा तो सुरू करूया. चला तर मग. पार्किंग पासून आता इथवरच होता जो रोड आहे तो, आणि इथून चालू होतो आपला जो ट्रेक रूट आहे. तुम्ही पाहू शकता अशा रूटवरून आपल्याला जायचं आहे. ही माऊली डोक्यावर 12 लिटर पाण्याचे ओझे घेऊन गड सर करत होती. स्वतःच्या अनुभवावरून एक मात्र लक्षात आले की गडावर तहान भागवणाऱ्या व्यक्तीला किमतीपेक्षा दुप्पट पैसे देण्यास हरकत नाही. तर आता ज्या पॅचवर पोहोचलेली आहे तो बऱ्यापैकी सरळ सरळ रस्ता आहे. स्टार्टिंगला थोडी खडी चढाई होती आणि या ठिकाणी आपल्याला असे जे बसण्यासाठी बाकडे ते बनवलेले पाहायला मिळतात. अशी इकडे 2 आहे. खरं तर नवीनच बनवण्यात आलेली आहेत, त्याच्यामुळे थोडं वर चढल्यानंतर मग इथे आरामात थोडा वेळ आपण ब्रेक घेऊ शकतो आणि बसू शकतो. इथे पावसाळ्यात व हिवाळ्यात या वाटेवर बऱ्यापैकी सावळी असावी, कारण हे डोंगर कारवीच्या झाडांनी वेढलेले आहे. पण उन्हाळ्यात ही अशी परिस्थिती. तर ही जी खडी चढाई आहे ती चढून आता मी ह्या पॉइंटवर पोहोचलेली आहे. आणि इथून जर राईट साईडला मागे पाहिलं तर हा जो गुंजवणे डॅम आहे तो पाहायला मिळतो आहे. पावसात सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यातून वाहणाऱ्या झऱ्यातून पाणी अडवून बनवलेला गुंजवणे डॅमचा सुंदर व्ह्यू येथे पाहायला मिळतो. गडावर प्रवेश करण्यासाठी 2 दरवाजे आहेत. एक वेल्हे गावातून येणारा बिनी दरवाजा, तर दुसरा मेटपिलावरे गावातून येणारा कोकण दरवाजा. नाही म्हणता ऊन तरी बऱ्यापैकी आलेलं आहे, त्याच्यामुळे जरा थकवा लागतो आहे. आणि या ठिकाणी पोचून आपल्याला हा जो रस्ता आहे तो एकदमच खड्या चढायचा आहे. तुम्ही पाहू शकता. सरळ आणि सोपा दिसणारा डोंगर माथा किती दमछाक देणारा आहे हे हा ट्रेक करतानाच कळतं. मग काय, 1 तासभराचा ट्रेक करून या सपाट पठारावर 5 मिनिटाची विश्रांती घेतली. तर मित्रांनो, मगाशी मी 5 मिनिटाचा ब्रेक घेतला. त्या ठिकाणाहून थोडंसं वर आल्यानंतर मग ही रेलिंग आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे आणि मला वाटतं ही रेलिंग आरामात वरपर्यंत आहे.
मगाशी जसं मी बोलली की ऊन नाही लागत आहे, सावली आहे, तसं थोड्याच पुढे गेल्यानंतर मग लगेच तोंडावरच ऊन आलं. तर या ठिकाणी पोचून आपल्याला जी कातळात कोरलेली पायरी आहे ती लागलेली आहे. तुम्ही पाहू शकता अशी आहे. तिकडे चढण्यासाठी आपल्याला पोचली, इथवर येऊन पोचली फायनली. तर या ठिकाणी तुम्हाला ही जी रेलिंग पाहायला मिळते ती थेट किल्ल्यापर्यंत जाते आणि त्याच ठिकाणी आपल्याला जी किल्ल्याची तटबंदी आहे ती पाहायला मिळते. तर आता वेळ वाया न घालवता आपण फटफट किल्ल्यापर्यंत पोचू. तोरणा किल्ल्याची निर्मिती इसवी सन 1470 ते 1486 या कालखंडात झाल्याचे सांगितले जाते. हा किल्ला पूर्वी निजामशाहीत होता. स्वराज्य स्थापन करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ घेतली व वयाच्या 16व्या वर्षी आपल्या निवडक सहकाऱ्यांच्या मदतीने तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. या ठिकाणी आपल्याला लागलेला आहे कोठी दरवाजा. ह्याचा जर तुम्ही या दरवाजाचा जर आकार पाहाल तर हा गोमुखी पद्धतीचा आहे आणि इथेच आहे कोठी दरवाजा. दरवाजा बऱ्यापैकी शाबूत आहे आणि चांगल्या कंडिशनमध्ये आहे. तुम्ही पाहू शकता. प्रवेश करताच जो दरवाजा आहे तिथे आतमध्ये येऊन आपल्याला या पहारेकरांच्या देवड्या पाहायला मिळतात. तसं तर या देवड्यांची साईज बऱ्यापैकी छोटी आहे. तर आता इथून आपण जो किल्ला आहे त्यात प्रवेश करूया. या तोरणा किल्ल्याची डागडुजी करत असताना सोन्याच्या मोहरांनी भरलेले हंडे सापडले. त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा देवीचा आशीर्वाद समजून तेथे मंदिर बांधून घेतले. हेच ते तोरणजाई देवीचे मंदिर. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडे हे टाकं लागतं पहिलाच आणि इथे थोडंसंच पाणी आहे. तिकडेच आहे ना पाणी? तिकडेच आहे. ओके. सो तिथलं पाणी पिण्यासारखं आहे आणि या दादांनी पाणी भरून आणलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आणि थंड आहे एकदम. हां ॲक्च्युली हे थंड आहे. तुम्हाला या टाक्यात थोडंसं पाणी मिळेल पण पिण्यायोग्य मिळेल. किल्ल्यात पुढे आल्यावर खोदक पाण्याचे टाके पाहायला मिळते. तर मित्रांनो एक खूप चांगली गोष्ट आहे या किल्ल्यात सांगण्यासारखी जी आहे. किल्ल्यात एंटर झाल्यावर ज्या पायऱ्या तुम्ही पाहतायत जिथे आता मी आहे त्या पायऱ्या हे नवीनच बनवण्यात आलेले आहेत आणि इथे किल्ल्याचं रिकन्स्ट्रक्शनचं काम सुद्धा चालू आहे. या ठिकाणी पोचताच काही अवशेष पाहायला मिळतात. काही खोल्यांचे अवशेष आहेत आणि बाजूला हे आहे मेंगाई देवीचं मंदिर. या मंदिरात तुम्ही विश्रांती घेऊ शकता व येथे असलेल्या गडाच्या मॅपवरून तुम्ही गड भ्रमंतीचा अंदाजा घेऊ शकता. तर मित्रांनो मेंगाई देवीचं जे मंदिर आहे तिथे आता आपण दर्शन घेतलेलं आहे आणि त्याच्या समोरच आहे महादेवाचं मंदिर. तुम्ही या साईडला पाहू शकता. हे महादेव मंदिर अतिशय प्राचीन आहे. हे समजतं या मंदिराच्या बाहेर असलेल्या अवशेषांवरून.
व मंदिराच्या आत असलेल्या शिवपिंडीवरून. या मंदिराच्या अवशेषांवरून हा किल्ला पूर्वी शैव पंथांचा एक आश्रम असावात असा अंदाजा इतिहासकारांकडून लावला जातो. आता मी ज्या भागात आहे तो किल्ल्याचा एकदम मध्य भाग आहे. इथून जर आपण लेफ्ट साईडला गेलो तर आपल्याला जी झुंजार माची आहे त्या जागेवर जायला मिळतं आणि इथून आपण राईटला गेलो तर बुधणा माची आहे आणि खाली कोकण दरवाजा आहे. तर आपण पहिला जी झुंजार माची आहे ती पाहून घेऊया, नंतर मग आपण कोकण दरवाजा पाहून बुधणा माचीला जाऊया. तर मित्रांनो, झुंजार माचीला जायच्या अगोदर एक बुरुज लागतो, तर आता मी त्या ठिकाणी चाललेली आहे आणि त्या ठिकाणी आहे झुंजार माचीचा शेवटचा टोक जिथे आपल्याला जायचं आहे. तर जो रस्ता आहे तो हा इथून असा खाली उतरून जातो. तर आता आपण त्या ठिकाणी जाऊयात. थोडं केअरफुली इथून उतरलं पाहिजे. थोडंसं घाबरायला होतंय कारण की जी शिडी आहे ती हलते आणि खूप बारीक आहे, रॉड्स आहेत आणि समोरच अशी लगेच भिंत आहे, त्याच्यामुळे पाय पण कम्प्लिटली ठेवता येत नाही आणि इथून खाली बघून जरा भीतीच वाटते. आता जी लोखंडी शिडी होती ती आता आपण पार केलेली आहे. तो टप्पा झाल्यानंतर इथे आपल्याला ही रशी पाहायला मिळते. हा सेकंड टप्पा आहे इकडचा जो आपल्याला आता पार करायचा आहे. काय नाही, रशीला टाईट पकडून बरोबर खाली उतरून जायचं आहे. इथून जाताना थोडी भीती वाटते कारण की खाली जर तुम्ही पाहाल तर रेलिंग वगैरे काहीच नाही आहे, त्याच्यामुळे इथून जरा व्यवस्थित उतरलं पाहिजे. तर ह्या ठिकाणी थोडा ट्रिकी पार्ट होता, पण काय नाही, फायनली इथवर आलेली आहे. या ठिकाणी बऱ्यापैकी रेलिंग्स आहेत, त्याच्यामुळे ह्याच्या मदतीने आपण आरामात जाऊ शकतो इथून. तरी पण इथे जरा केअरफुल राहणं गरजेचं आहे. मगाशी ज्या बुरुजावर होती तो एक्झॅक्टली माझ्या मागे आहे, तुम्ही पाहू शकता. झुंजार माची पाहण्यासाठी तोरणा किल्ल्यावरील हनुमान बुरुजापासून पुढे दिंडी दरवाजातून जाता येते. तर आता जी भुयार मी क्रॉस केली त्या भुयारीतून पुढे माचीच्या टोकापर्यंत जाण्यासाठी थोडासा डिफिकल्ट पॅच आहे आणि इथे अशी ही तार लावण्यात आलेली आहे. खालपर्यंत यायला एक रस्सी लावली होती. त्या रस्सीची ॲक्च्युली खूप मदत झाली, त्याच्यामुळे खूप चांगल्या प्रकारे मी खाली येऊ शकली आणि इथून ते झुंजार माचीचा जो शेवटचा टोक आहे त्या पॉईंटपर्यंत आता मी जाणार आहे. तर झुंजार माचीच्या शेवटच्या टोकापर्यंत जाताना एक गोष्ट लक्षात आली, इथे एक दरवाजा आहे, गुप्त दरवाजा. हा दरवाजा कुठे जातो माहिती नाही, जाताना पाहूयात जर वेळ असेल तर. आणि दुसरा दरवाजा आहे या साईडला. तर या ठिकाणी आपल्याला ही पाण्याची टाकी पाहायला मिळते. आणि एक मिनटं, मी आता एक गोष्ट नोटीस केली की आता मी जे पण काही बोलते ते असं स्टक होऊन रिटर्न येत आहे, म्हणजे आवाज इकडे गुंजतोय कम्प्लीट. आणि हा आहे टॉपमोस्ट भाग जिथे आपण पहिला जाऊयात आणि इकडनं तो मला वाटतं शेवटचा टोक असेल. आपण खाली जाऊन नंतर पाहूयात, पहिला आपण इथे वर जाऊ. तर या झुंजार माचीवरनं आपल्याला मागे जर पाहिलं तर जो राजगड किल्ला आहे तो पाहता येतोय. राजगड किल्ल्याची संजीवनी माची आहे ती इथून पाहता येते. कम्प्लिटली क्लिअर असा व्ह्यू आहे. संजीवनी माचीवर मी स्टे केला होता
जर राजगडाचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर वर जे आय बटन आहे त्यावर क्लिक करा, तुम्हाला राजगडाचा व्हिडिओ पाहायला मिळेल. या किल्ल्याची पाहणी करत असताना किल्ल्याचा प्रचंड विस्तार पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याचे नाव बदलून प्रचंड गड ठेवले. आता आपण वरचा बुरुज पाहिला. वरचा जो बुरुज आहे त्याचा खालचा एक भाग आहे आणि या भागाचा ऍक्च्युली एक खासियत आहे, ती मी तुम्हाला आता दाखवायला घेऊन चालली आहे. तर आता आपण तिथे जाऊनच पाहूयात. तर आता ज्या भुयारातून मी आली तीच या जागेची खासियत आहे. ही जी भुयार आहे ती कंप्लीट या दगडात कोरलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर झुंजार माचीवरून आता मी चालली आहे जो कोकण दरवाजा आहे तो पाहण्यासाठी. आणि कोकण दरवाजा जात असताना मध्ये पाण्याची आपल्याला अशी एक टाकी पाहायला मिळते. खरं तर पाणी बऱ्यापैकी स्वच्छ दिसतं आहे, पण खाली उतरणं थोडं डिफिकल्ट आहे आणि इथे मोटर वगैरे लावण्यात आलेली आहे. तर पाण्याचं जे आपण टाकं पाहिलं त्या जागेवरनं 2 मिनिटात आपल्याला जी तटबंदी आहे त्या तटबंदीच्या रस्त्यावरून आपण पाहत जर पुढे आलो तर आपल्याला हा कोकण दरवाजा लागतो. तुम्ही पाहू शकता या साईडला. तर हा जो कोकण दरवाजा आहे त्या ठिकाणी मी आता येऊन पोहोचलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता हा जो दरवाजा आहे तो बऱ्यापैकी शाबूत आहे, चांगल्या कंडिशनमध्ये आहे. आणि हा सुद्धा बाकीचे जे दरवाजे आहेत तसं हा सुद्धा एक गौमुखी पद्धतीचा दरवाजा आहे, कारण हा असा गोल फिरून येतो आहे त्या साईड. असे सांगितले जाते की तोरणा किल्ला जिंकल्यानंतर किल्ल्यावर सापडलेल्या गुप्तधनाचा उपयोग महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजेच राजगड किल्ला बांधण्यासाठी केला. तर मागे जो तुम्ही पाहताय तो आहे कोकण दरवाजा. तेथूनच जर आपण पुढची जी पायवाट आहे ती धरली आणि इकडे ऍक्च्युली रेलिंग पण लागलेले आहेत. ह्या रेलिंगचा हा जो रस्ता आहे तो आपल्याला घेऊन जातो जी बुधळा माची आहे त्या ठिकाणी. तुम्ही येथून पाहू शकता तो सुळका वगैरे दिसतोय, ती ऍक्च्युली कंप्लीट बुधळा माची आहे. पण आपल्याला जेवढा पुढे जाता येईल तेवढा आपण जाऊया, कारण की हा किल्ला जो आहे तो भरपूर मोठा आहे. तुम्ही खाली हत्तीमाळ बुरुजाला उतरू शकता. या ठिकाणी ट्रेकर्सच्या सुरक्षेसाठी दगडी पायऱ्या आणि रेलिंग दिलेले आहेत. तर मित्रांनो, बुधळा माचीला जाताना एक छोटासा बुरुज लागतो आणि तिथून असा एक रस्ता जातो, जसा झुंजार बुरुजावर होता तसाच. आता मी तिथून जाते. तिथे हा अगदी छोटासा आहे, म्हणजे ते झोपून जायला लागणार कम्प्लिटली. तर मित्रांनो, त्या जागेवरनं म्हणजे कोकण दरवाजा आहे तिकडनं आपण थेट हा जो पूर्ण भाग आहे तो क्रॉस करून इथवर येऊन पोहोचलेलो आहोत. आणि हा भाग जरा मध्ये मध्ये रॉकी पॅचेस आहेत ह्या भागात, पण ह्या भागात बऱ्यापैकी येताना या साईडला 2 बुरुज लागले आणि त्या साईडला 2 बुरुज लागले आणि मध्ये पाण्याची टाकी सुद्धा होती. आणि इथून जर आपण पाहिलं तर जी बुधळा माची आहे ही तटबंदी तुम्ही पाहू शकता.
आणि तिकडे आहे बुदळा माचीचा शेवटचा टोक आणि या ठिकाणी हा जो सुळका पाहताय हा बुदळा माचीचा सुळका आहे. आपण आता या साईडनी जो इथूनच राजगडाला जातो तर आपण तो पाहून घेऊ आणि जर आपल्याकडे टाईम राहिला तर आपण अजून पुढे जायचा प्रयत्न करू. हे आहे सह्याद्रीचं राकट रूट आणि त्यातला हा राकट आणि प्रचंड असा प्रचंड गड आणि त्याच्या बुदळा माचीवर आता मी आहे. काही वेळेला बिलीव्ह नाही करता येणार असे काही दृश्य आहे तिथे. ही तटबंदी आहे, तुम्ही पाहू शकता कंप्लीट तिथपासून एंड पर्यंत. या ठिकाणी हा तुम्ही रस्ता पाहू शकता. इथूनच हा रस्ता जातो जो जातो तिथे समोर संजीवनी माचीवर. तर मित्रांनो फायनली आपला हा जो तोरणा किल्ला आहे तो पाहून झालेला आहे आणि आता आली आहे रिटर्न जाण्याची वेळ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि हो असेच गड किल्ले आणि पर्यटन स्थळे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जी बेल आयकॉन आहे ती प्रेस करा म्हणजे चॅनलचे जे पुढचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला येतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.